या भागामध्ये आपण बघणार आहोत की राष्ट्रीय स्तरावरचे साहित्य क्षेत्रातले जे पुरस्कार आहेत, उदाहरण काय आहे, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, सरस्वती पुरस्कार, असे बरेच पुरस्कार आहेत ते आपण बघणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत साहित्य अकादमी पुरस्कार. त्या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, विचारले जाऊ शकतात. आता साहित्य अकादमी पुरस्कार संदर्भात जे प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे त्या संदर्भात प्रश्न, फर्स्ट, साहित्य अकादमी नेमकी काय आहे. सेकंड, ज्या साहित्याबद्दल पुरस्कार दिला जातो त्यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार. सेकंड, या क्षेत्रातील बालसाहित्याचा पुरस्कार, या क्षेत्रातील युवा साहित्य अकादमी पुरस्कार, या क्षेत्रातील अनुवादाचा पुरस्कार प्रदान केला जातो. आपण बघूया डिटेलमध्ये, एक एक मुद्दा बघूया. भारतीय भाषेतील आता 8व्या परिशिष्टामध्ये भारतीय भाषा एकूण 22 आहेत. त्या 22 भाषा प्लस एक इंग्रजी 23वी आणि 24वी कोणती तर राजस्थानी, ह्या दोन भाषांचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेत नाही आहे. मग राज्यघटनेत 22 भाषा प्लस 2 भाषा इतर ज्या आहेत, इंग्रजी प्लस राजस्थानी, एकूण भारतातील या 24 भाषिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यातील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. साहित्य अकादमीचा पुरस्कार. ही नेमकी साहित्य अकादमी पुरस्कार देत असताना नेमकी साहित्य अकादमी नेमकी काय आहे याची प्राथमिक माहिती आपण बघूया. तर साहित्य अकादमीची स्थापना झालेली आहे 12 मार्च 1954ला. 1954मध्ये 12 मार्चला साहित्य अकादमी अकादमी स्थापना झालेली आहे. ही साहित्य अकादमी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. साहित्य अकादमी ही जी आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. तिचं मुख्यालय कुठे आहे? दिल्लीला मुख्यालय आहे. सध्या साहित्य त्या अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? चंद्रशेखर कंबार हे साहित्य अकादमीचे सध्या अध्यक्ष आहेत. आणि हा जो अकादमी पुरस्कार दिला जातो हे सुद्धा 1955ला 1955मध्ये साहित्य अकादमी मार्फत पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. स्वरूप काय आहे? 1 लाख रुपये, ताम्रपट, सन्मान चिन्ह हे या पुरस्कार स्वरूप आहे. 1 लाख रुपये, ताम्रपट, सन्मान चिन्ह हे साहित्य अकादमीच्या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि फक्त 1 वर्ष पुरस्कार प्रदान करण्यात आला, देण्यात नाही आला. कोणत्या वर्षी? 1957ला हा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले नाही. कोणतं वर्ष? 1957 हे वर्ष लक्षात ठेवा. आता दरवर्षी मी तुम्हाला आत्ता 2 मिनिटावर सांगितलेले की दरवर्षी साहित्य अकादमीमार्फत जे पुरस्कार दिले जातात, कोणाला दिले जातात? 24 भाषांना दिले जातात. त्यामध्ये उत्कृष्ट साहित्यकाराला दिला जातो. त्यानंतर उत्कृष्ट बालसाहित्यिक, उत्कृष्ट युवा साहित्यिक आणि उत्कृष्ट अनुवादक, ह्या सगळ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 2010मध्ये बाल साहित्य अकादमी पुरस्कार सुरू झाले. 2010मध्ये युवा साहित्य अकादमीची पुरस्कार सुरुवात झाली 2011मध्ये झाली. त्यापूर्वी 1989ला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार दिला जातो. 1989 अनुवाद. बालसाहित्य 2010, 2011 युवा साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. आता आपण ही झाली प्राथमिक. आता आपण बघूया की 2019 मध्ये कोणाला साहित्य क्षेत्रातील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर 2019 मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिका अनुराधा पाटील यांना 2019 विचारून देण्यात नाही आलेला आहे.
तर 2019चा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. अनुदा पाटील साहित्य अकादमी पुरस्कार मिळणाऱ्या महाराष्ट्रातील 2019चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांना कदाचित अजूनही कादंबरीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुदा पाटील यांना मराठी साहित्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार कदाचित अजूनही कादंबरीला देण्यात आला. एक निकष आहे बघा. काय निकष आहे? साहित्य अकादमी पुरस्कार देत असताना एक नियम आहे. ती कादंबरी कालावधी 5 वर्षापूर्वी प्रकाशित झाली, म्हणजे 5 वर्ष कालावधी असणं गरजेचं आहे. किमान 5 वर्षापूर्वी ती कादंबरी लिहिल्या गेलेली असावी, हा निकष आहे. आता अनुदा पाटील कोण आहेत? त्या मूळच्या जळगावच्या आहेत. कोणत्या आहेत? जळगाव जिल्ह्याच्या आहेत. 5 एप्रिल 1953ला त्यांचा जन्म झाला. मूळच्या जळगावच्या आहेत. 5 एप्रिल 1953ला जन्म झाला. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या अनुदा पाटील महाराष्ट्रातील कितव्या महिला आहेत? तर 7व्या महिला आहेत. लक्षात ठेवा. कितव्या महिला आहेत? 7व्या महिला आहेत. मग कोणत्या यापूर्वी परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या महिला आहेत ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? 7 मी तुम्हाला सांगितलेले, परंतु 6 माहीत असणं गरजेचं आहे. तर इरावती कर्वे 1968 युगांत साहित्याला, त्यांच्या युगांत कादंबरी किंवा साहित्याला पहिल्यांदा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. 1968 इरावती कर्वे युगांत. त्यानंतर 1971 दुर्गा भागवत. 1971 दुर्गा भागवत कादंबरीचं नाव पैसा. 1971 दुर्गा भागवत कादंबरीचं नाव पैसा. 1972 गोदावरी परुळेकर साहित्य त्यांचं जेव्हा माणूस जागा होतो. 1972 गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो. 1984 इंदिरा संत. 1984 इंदिरा संत गर्भ रेशीम साहित्य. गर्भ रेशीम साहित्य इंदिरा संत लक्षात ठेवा, महिला साहित्यिका. 1984. त्यानंतर 1993 विजया राजाध्यक्षा. विजया राजाध्यक्षा 1993. आणि त्यांचं साहित्य होतं मर्ढेकरांची कविता. मर्ढेकरांची कविता 1993. विजया राजाध्यक्षा साहित्य काय? मर्ढेकरांची कविता. 2006 आशा बगे. 2006 आशा बगे साहित्याचं नाव आहे भूमी. अशा तऱ्हेनं एकूण अनुदा पाटील महिला साहित्य 7व्या महिला आहेत. मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी 6 महिला ते सांगितलं. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, अनुदा पाटील साहित्य कोणतं आहे? मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कदाचित अजूनही या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, इतर या कादंबऱ्या कोणत्या आहेत? तर त्या कादंबऱ्या दिंगत, कदाचित अजूनही, दिंगत, तरीही दिवसेंदिवस, तरीही दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, दर असल, दर असल, अनुदा पाटील रिटाळवी, अनुदा पाटील रिटाळवी, नवसाला पावली डॉक्टरीन, नवसाला पावली डॉक्टरीन. हे काय आहेत? हे त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. आणि अनुदा पाटील रिटाळवी ह्या मराठी साहित्यांचं राजस्थानी भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे. त्यानंतर हा मराठी साहित्यातील पहिल्यांदा पुरस्कार 1955ला पहिले लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ते पहिले मराठी साहित्यकार आहेत. 1955 लक्ष्मण शास्त्री जोशी. पुस्तकाचं नाव काय आहे? वैदिक वाङ्मयाचा विकास. वैदिक वाङ्मयाचा विकास. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2019ला मिळालेला आहे अनुदा पाटीलांना. 2018चा कोणाला मिळालेला आहे? तर 2018चा मिळालेला आहे मराठी लेखक म.सु. पाटील. 2018चा कोणाला मिळालेला आहे? म.सु. पाटील. आणि त्यांचं साहित्य कोणतं आहे? सर्जन, प्रेरणा आणि कवित्व शोध. सर्जन, प्रेरणा आणि कवित्व शोध.
2018चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांना. आता मराठी व्यतिरिक्त तुम्हाला 2019मध्ये ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, मग कोकणी भाषा असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तुम्हाला 24 भाषेपैकी मराठी, कोकणी, इंग्रजी आणि काय तर हिंदी ह्या संदर्भातले तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. मग मराठी व्यतिरिक्त कोकणी भाषेमध्ये कोणाला मिळालेलं आहे, त्यांचं नाव आहे नीलबा खांडेकर. नीलबा खांडेकर. कोकणी साहित्य कोणते? द वर्ड्स. कोकणी भाषेमध्ये 2019मध्ये नाव कोण आहे? लेखिका नीलबा खांडेकर. साहित्य कोणतं आहे? तर द वर्ड्स कोकणी भाषेमध्ये. इंग्रजी भाषेमध्ये कोणाला मिळाला साहित्य अकादमी पुरस्कार 2019मध्ये? शशी थरूर. इंग्रजी भाषेमध्ये शशी थरूर. कोणतं साहित्य त्यांचं? अॅन एअर ऑफ डार्कनेस, द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. त्यांच्या साहित्याचं नाव काय? 2019मध्ये शशी थरूर यांना इंग्रजीमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं साहित्याचं नाव काय आहे? अॅन एरा ऑफ डार्कनेस, द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. लक्षात ठेवा. हिंदीमध्ये कोणाला मिळालेला आहे? नंदकिशोर आचार्य. 2019मध्ये हिंदीमध्ये मिळालेलं आहे. त्या साहित्याचं नाव काय आहे? छिलते हुए अपनों को. 2019 भाषा हिंदी. नंदकिशोर आचार्य. साहित्य काय आहे? छिलते हुए अपनों को. ह्या साहित्याला त्यांना हिंदी भाषेमध्ये पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2019मध्ये बाल साहित्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मराठीमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी आणि कोकणी युवा पुरस्कार प्लस बाल साहित्य पुरस्कार विचारला जाऊ शकतो. मग मराठीमध्ये कोणाला मिळालेला आहे? कोणतं साहित्य? तर मराठीमध्ये मिळालेला बाल साहित्य पुरस्कार 2019मध्ये जंगल खजिन्याचा शोध. साहित्य कोणतं आहे? जंगल खजिन्याचा शोध. कोण आहेत साहित्यकार, लेखक? त्यांचं नाव काय? सलीम सरदार मुल्ला. जंगल खजिन्याचा शोध, सलीम सरदार मुल्ला. मराठीमध्ये. बालसाहित्यामध्ये कोकणी भाषेमध्ये कोणाला मिळालेलं आहे? कोणतं साहित्य आहे? कोकणी भाषेमध्ये मिळालेलं आहे राजश्री बांदोडकर. साहित्य कोणते? चुटुकल्या चिंकीचे विशाल विश्व. कोकणी भाषेमध्ये राजश्री बांदोडकर. तिचं साहित्य कोणतं आहे? चुटुकल्या चिंकीचे विशाल विश्व. लक्षात ठेवा. हिंदीमध्ये कोणाला मिळालेला आहे? त्यांचा आहे गोविंद शर्मा. हिंदीमध्ये बाल साहित्य पुरस्कार गोविंद शर्मा. साहित्य कोणतं आहे? काचू की टोपी या साहित्याला मिळालेलं आहे. इंग्रजीमध्ये कोणाला मिळालेला आहे? देविका करियप्पा. इंग्रजीमध्ये देविका करियप्पा यांना बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि कोणतं साहित्य त्यांचं? इंडिया थ्रू आर्किओलॉजी. एक्सकेव्हिटिंग हिस्ट्री. कोण लेखिका? देविका करियप्पा. कोणतं साहित्य? इंडिया थ्रू आर्किओलॉजी एक्सकेव्हिटिंग हिस्ट्री हे त्यांचं साहित्य आहे. मग आपण बघितले, हे काय बघितलेले? बाल साहित्य पुरस्कार 2019 मिळाले. मग युवा साहित्य पुरस्कार कोणाला मिळाले? 2019 युवा साहित्य पुरस्कार 2019. मराठीमध्ये सुशीलकुमार शिंदे, पुण्याचे लेखक. त्यांचं कविता संग्रह शहर आत्महत्या करायचं म्हणतंय. युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2019 सुशीलकुमार शिंदे. साहित्य शहर आत्महत्या करायचं म्हणते या कविता संग्रहाला त्यांना मिळालेला आहे युवा साहित्य अकादमी पुरस्कार. कोकणी भाषेमध्ये कोणाला मिळाला? हेमंत अय्या. कोकणी भाषेमध्ये त्यांचं कोणतं साहित्य? कथाकार. एक लघुकथा होती. साहित्याचं नाव काय? कथाकार. कोण आहे? लेखकाचं नाव हेमंत अय्या. कोणत्या भाषेमध्ये? कोकणी भाषेमध्ये मिळालेले.
हिंदीमध्ये कोणाला मिळालेलं आहे? अनुज लगुन. अनुज लगुन हिंदीमध्ये कोणाला मिळालेलं आहे? अनुज लगुन. आणि साहित्याचं नाव काय आहे? बाग और सुगुणा मुंडा की बेटी. बाग और सुगुणा मुंडा की बेटी 2019 अनुज लगुन. इंग्रजीमध्ये कोणाला मिळालेलं आहे? तनुज सोळंकी. तनुज सोळंकी 2019चा. कोणतं साहित्य? दिवाली इन मुझफ्फरनगर. तनुज सोळंकी लेखकाचं नाव. कशामध्ये मिळालेला? इंग्रजीमध्ये. कोणता? युवा पुरस्कार. साहित्याचं नाव काय? दिवाली इन मुझफ्फरनगर. दिवाली इन मुझफ्फरनगर. नुकताच 2020मध्ये 24 फेब्रुवारीला अनुवादाचा साहित्य अकादमी अनुजा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये कोकणी आणि मराठी भाषेचा अनुवाद जे आहे ते संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. तर 2020मध्ये 2019चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2020मध्ये 19 या वर्षाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मग कोणाला मिळालेला आहे? तर 24 फेब्रुवारी 2020ला साहित्य अकादमी अनुवादाचा पुरस्कार जाहीर झाला. कोणाला मिळाला? तो 2019चा या वर्षाचा आहे. मराठीमध्ये सई परांजपे यांना आणि मग एक दिवस यासाठी मिळाला. त्यांनी काय केलं? अनुवाद केला. अँड देन वन डे ह्यात कोणाचं आहे? नसीरुद्दीन शाह यांचं. नसीरुद्दीन शाह यांचं अँड देन वन डे या साहित्याचा अनुवाद मराठीमध्ये केला. कशामध्ये केला? आणि मग एक दिवस. कोणी केला? सई परांजपे. कोकणी भाषेमध्ये कोणाला मिळाला? जयंती नायक. कशाबद्दल मिळाला? जिंदगीनामा जिओ रुख. कोकणी भाषेमध्ये जयंती नायक. जिंदगी साहित्य कोणतं? जिंदगीनामा जिओ रुख. त्यांनी कृष्णासोबती साहित्यकार कृष्णासोबती यांचं जिंदगीनामा या साहित्याचं कोकणी भाषेमध्ये अनुवाद केला. कोकणी भाषेमध्ये या जिंदगीनामाचं नाव काय आहे? जिंदगीनामा जिओ रुख. कोणी केला? जयंती नायक यांनी. 2018मध्ये आता हे झालं 2019 चे पुरस्कार 2020मध्ये मिळाले. 2019मध्ये 2018चे पुरस्कार मिळालेले आहेत अनुवादाचा. फक्त नाव लक्षात ठेवा. 2018चा 19मध्ये मिळालेला आहे प्रफुल्ल शिलेदार. मराठीमध्ये प्रफुल्ल शिलेदार. साहित्याचं नाव काय आहे? संशात्मा. प्रफुल्ल शिलेदार यांना मिळालेला आहे 2019मध्ये. तो 2018चा पुरस्कार आहे. साहित्याचं नाव काय मराठीमध्ये? संशात्मा. आणि नारायण भास्कर कोकणी भाषेमध्ये नारायण भास्करांना मिळालेला आहे राजवाडे लेखसंग्रह या साहित्यासाठी. राजवाडे लेखसंग्रह कोणाला मिळालेला आहे? नारायण भास्कर. साहित्य क्षेत्रातील म्हणजे भारतीय साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार जो अत्यंत महत्त्वाचा आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊन गेलेले आहेत. ऑक्टोबर सप्टेंबर जे एक्झाम आहेत त्या संदर्भात प्रश्नाची शक्यता आहे. ज्ञानपीठ पुरस्कार म्हटल्यानंतर ज्ञानपीठ पुरस्काराची प्रथम माहिती. 2019मध्ये ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांना त्या संदर्भात प्रश्नाची शक्यता आहे. 2020चा अजून द्यायचा राहिलेला आहे. 2019मध्ये ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे तर ज्ञानपीठ पुरस्काराची माहिती आपण थोडक्यात बघूया. ज्ञानपीठ पुरस्काराची प्राथमिक माहिती. भारतीय साहित्य क्षेत्रातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार ह्या संदर्भामध्ये तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊन गेलेले आहेत. येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्या एक्झाम आहेत राज्य प्लस कंबाईनची त्या संदर्भात तुम्हाला प्रश्नाची दाट शक्यता आहे. ज्ञानपीठ पुरस्कार म्हटल्यानंतर तुम्हाला 2 मुद्दे प्रश्न विचारतात. कोणते 2 मुद्दे? फर्स्ट, ज्ञानपीठ पुरस्काराची प्राथमिक माहिती आणि 2019ला ज्यांना पुरस्कार प्रदान झालेला आहे म्हणजे मागच्या वर्षी 2020चा पुरस्कार द्यायचा राहिलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. आपण बघूया ज्ञानपीठ पुरस्कार प्राथमिक माहिती. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणाला दिला जातो?
आपल्या भारतीय राज्यघटनेतील एकूण 22 भाषा, त्याच्या व्यतिरिक्त एक भाषा आहे इंग्रजी, अशा एकूण 22 प्लस इंग्रजी अशा 23 भाषिकांना हा पुरस्कार दिला जातो. 2015मध्ये इंग्रजी भाषेचा साहित्याचा पुरस्कार सुरुवात झाली. 2015मध्ये असे 23 भाषिकांना पुरस्कार दिला जातो. हा सर्वोच्च पुरस्कार आहे. याची सुरुवात 1961मध्ये झाली. 1961ला म्हणजे स्थापना झाली. 1961ला स्थापना झाली आणि पहिल्यांदा पुरस्कार 1965ला प्रदान करण्यात आले. स्थापना 1961ला. ज्ञानपीठ पुरस्काराची कोणी स्थापना केली, संस्थापक कोण आहेत, ते आहेत रमा जैन आणि साहू शांती प्रसाद जैन. पती रमा जैन आणि साहू शांती प्रसाद जैन हे टाइम्स वृत्तपत्राचे प्रमुख जे होते. परीक्षेत प्रश्न त्या संदर्भात येऊन गेलेले काही वर्षापूर्वी MPSCमध्ये या संदर्भात येऊन गेलेला आहे. तर 1961 ते 2019 पर्यंत तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की आत्तापर्यंत कोणत्या साहित्यिकांना म्हणजे किती भाषेतील साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर 1961 म्हणजे सुरुवात झाली 1965ला स्थापना झाली. 1961ला स्थापना झाली ज्ञानपीठ अकादमीची आणि सुरुवात झाली 1965ला पहिला पुरस्कार मिळाला. 1965 ते 2019 पर्यंत आत्तापर्यंत 2019 पर्यंत हिंदीमध्ये एकूण 11 साहित्यिक आहेत, कन्नडमध्ये 8 साहित्यिक आहेत, मल्याळम आणि बंगालीमध्ये 6 आहेत, आसामी, त्यानंतर मराठी, गुजराती, ओडिया, उर्दूमध्ये 4 आहेत. मराठी, गुजराती, ओडिया, उर्दू 4 साहित्यिकांना म्हणजे प्रत्येकी राज्यातील 4 साहित्यिकांना मिळालेला आहे. तेलुगू भाषेतील 3 साहित्यिक आहेत. तामिळ, पंजाबी, आसामी 2, तामिळ, पंजाबी, आसामी या राज्यातील प्रत्येकी 2 साहित्यिकांना मिळालेला आहे. काश्मीरी, संस्कृत, कोकणी, इंग्रजी ह्या क्षेत्रातील प्रत्येकी 1 साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. काश्मीरी, संस्कृत, कोकणी आणि इंग्रजी लक्षात ठेवा. एकूण आत्तापर्यंत 1965 ते 2019 पर्यंत एकूण 60 साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2019चा पुरस्कार 55वा आहे. तो 55 काय आहे सांगतो तुम्हाला आणि आतापर्यंत 60 देण्यात आलेला आहे. या पुरस्कार स्वरूप नेमकं काय आहे? 11 लाख रुपये, त्यानंतर वाघदेवीची प्रतिमा आणि पहिला पुरस्कार 1965मध्ये ज्यांना मिळालेला आहे ते मल्याळम कवी आहेत. त्यांचं नाव आहे गणेश शंकर कुरूप. 1965ला पहिल्यांदा पुरस्कार गणेश शंकर कुरूप यांना मिळालेला आहे. ते मल्याळम कवी 1965मध्ये लक्षात ठेवा. आणि त्यांच्या साहित्याचं नाव काय? ओडो क्युझल. ओडो क्युझल त्याचा मराठीमध्ये काय अर्थ? बासरी. मल्याळम कवी 1965मध्ये गणेश शंकर कुरूप, ओडो क्युझल हे मल्याळम कविता संग्रह आणि त्या मराठीमध्ये नाव काय? बासरी लक्षात ठेवा. 2018मध्ये हा पुरस्कार प्रथमच इंग्रजीमध्ये अमिताभ घोष यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला 2018मध्ये. आता हा पुरस्कार पूर्वी काय एका विशिष्ट साहित्याला पुरस्कार दिला जातो, लेखकाच्या विशिष्ट साहित्याला पुरस्कार दिला जातो. पण तो अलीकडच्या काळामध्ये हा पुरस्कार त्या लेखकाच्या एकूण जीवनातील साहित्यांचा गौरव म्हणून, एकूण त्यांच्या साहित्यांचा गौरव म्हणून जीवन गौरव जे आहेत, एकूण साहित्यामध्ये ज्यांनी साहित्य लिहिलेलं आहे त्याचा गौरव केला जातो आणि एकूण साहित्याबद्दल पुरस्कार सध्या दिला जातो, ज्ञानपीठ पुरस्कार. मग आत्तापर्यंत मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मराठीतील एकूण 4 साहित्यिक आहेत. 1974ला वि. स. खांडेकर ययाती, 1987ला विवा शिरवाडकर त्यांचं विशाखा काव्यसंग्रह, 2003ला विंदा करंदीकर अष्टदर्शने साहित्य, 2014ला त्यांचं नाव आहे भालचंद्र नेमाडे आणि त्यांचं साहित्य आहे हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ, हे त्यांचं साहित्य आहे. हे आपण बघितलेले प्राथमिक माहिती. 2019मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांची संपूर्णतः माहिती घेऊया. 2019मध्ये एक मल्याळम केरळचे
लेखक, त्यांचं नाव आहे अकितम अच्युतन नमुद्री. नाव लक्षात ठेवा, अकितम अच्युतन नमुद्री, केरळचे साहित्यकार, मल्याळम लेखक. त्यांचा जन्म 18 मार्च 1926ला केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना पुरस्कार वयाच्या 93 वर्षी मिळाला. वय 93 वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार मिळाला ते 6वे मल्याळम कवी आहेत किंवा लेखक आहेत. किती वेळ? 6वे आहेत. 1965ला मल्याळम लेखक गणेश शंकर कुरूप हे पहिले लेखक. 1980ला त्यांचं नाव आहे S.K. पोट्टेकार. S.K. पोट्टेकार 1980. 1984 यावस्की पिल्लई. 1984 यावस्की पिल्लई. 1995 A.T. वासुदेवन नायर. 1995 A.T. वासुदेवन नायर. 2007ला ONV. लक्षात ठेवा, 2007ला ONV. हे पूर्वी 5 आणि 6वे कोण 19चे मल्याळम कवी, त्यांचं नाव काय आहे? अकितम अच्युतन नमुद्री. लक्षात ठेवा. हा ज्ञानपीठ पुरस्कार 55 पुरस्कार आहे. 2019चा म्हणजे 1965 ते 2019 पर्यंत हा पुरस्कार देत असताना जर प्रश्न आला तर 55 पुरस्कार आहे. परंतु कितवे व्यक्ती आहेत तर प्रश्न आला तर ते 60वे व्यक्ती आहेत एकूण. हा प्रश्न 60 व्यक्ती कशामुळं? कारण 1967ला, 1973ला, 1999ला, 2006ला, 2009ला यावर्षी प्रत्येकी 2 साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे किती व्यक्ती ठरतात ते? हा पुरस्कार 55 आहे 2019चा, परंतु हा पुरस्कार मिळणार ते 60वे व्यक्ती आहेत. कशामुळं? 1967, 1973, 1999, 2006, 2009 ह्या वर्षी हा पुरस्कार त्यांना 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे एकाच वर्षी. 2019चा पुरस्कार 55 पुरस्कार लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या साहित्याबद्दल प्रश्न विचारला जातो. त्यांचे साहित्य कोणते आहेत? साहित्यामध्ये प्रमुख साहित्य आपण बघूया. उपनयन, संपूर्ण समारंभ, समान वर्तते, आकाशम, बालिदर्शनम. साहित्य एकदा परत ऐका. उपनयन, संपूर्ण समारंभ, समान वयातीर्थे आकाशम, समान वयातीर्थे आकाशम, बालिदर्शनम, मानसापूजा, मानसापूजा, देशासेविका, देशासेविका, मानराक्षी युद्धे, मानराक्षी युद्धे, इजेथू, इजेथू, नोनप्रपू, नोनप्रपू, अर्कीतीर्थे, अर्कीतीर्थे, साथया म्हणू, साथया म्हणू, साथया म्हणू. लक्षात ठेवा. ई दुधती, ई दुधती, ई दुधती, नीलाऊ, नीलाऊ. त्यानंतर अवाथा तांगल, अवाथा तांगल. बघा, ही त्याची प्रमुख साहित्य आहेत, प्रसिद्ध साहित्य आहेत. त्यांनी काही मासिक संपादन केलेलं आहे. मग त्यांची कोणती माहिती म्हणजे मासिक संपादन केलेलं आहे त्यांनी? तर उन्नी नमुद्री ह्या मासिकाचे संपादक ते होते. मासिकाचं नाव काय? उन्नी नमुद्री हे माझे संपादक होते. त्यानंतर मंगलोदायम, मंगलोदायम आणि योग कसेमम, योग कसेमम उपसंपादक होते. ह्या मासिकांचे 2 मासिकाचे ते उपसंपादक होते. त्या 2 मासिकाचं उपसंपादक जे होते त्या मासिकांचं नाव काय? मंगलोदायम, मंगलोदायम आणि योग कक्षेमम, योग कक्षेमम ह्या 2 मासिकाचे ते उपसंपादक होते. संपादक कोणत्या मासिकाचे होते? त्यांचं नाव काय? उन्नू नमुद्री ह्या माझे संपादक होते. आणि कोणत्या मासिक उपसंपादक होते प्रश्न आला तर मंगलोदायम आणि योग कक्षेमम, योग कक्षेमम. लक्षात ठेवा. त्यांना भारत सरकार 2017 मध्ये पुरस्कार कोणते प्राप्त आहेत त्यांना किंवा मिळालेले आहेत प्रश्न विचारला जातो. 2017 मध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2017 मध्ये पद्मश्री. आता 1973ला
त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मिळाला होता. म्हणजे 2017ला पद्मश्री लक्षात ठेवा आणि 1973ला साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हे आज आपण काय काय बघितलेलं आहे, तर आपण बघितलेलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि प्लस भारतरत्न आणि पद्मभूषण पुरस्कार किंवा पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगानं आज आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट सेशनमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे आणखी महत्त्वाचे पुरस्कार मी तुम्हाला घेणार आहेत. विविध क्षेत्रातले, मग क्रीडा असेल, त्यानंतर चित्रपट क्षेत्रात असेल किंवा इतर पुरस्कार असेल, हे तुम्हाला नेक्स्ट पिरियडमध्ये शिकवणार आहे.